नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील आज हा दुसरा भाग. पुणेकर मंडळी तशी चोखंद. एकदा पाणी जोखेपर्यंत दाद देणार नाहीत, पण त्यांच्या कसाला उतरलं की मग भरभरून दाद देतील. अगदी तसंच झालं आणि सहामाही परीक्षा निकालापर्यंत सर्व ग्रुप्समध्ये आस्वादिकांचे स्थान अरण्य किंवा गोड्या किंवा सातारात असल्याने यशवंतराव असे आतल्या गोठले झाले. त्या स्नेहामुळे मग पिक्चरला जायचे, अलकाला डायरेक्ट असे निरोप सुरू झाले आणि वेगवेगळ्या ग्रुप्समधील मी कॉमन फॅक्टरी असल्याने हिंदी VA पासून निशांत न्यू शिरीन मार्गे थेट वेस्ट एंड कॅपिटॉलपर्यंत सहज संचार सुरू झाला. मला घरून तनखा मिळायचे दरमहा 80 रुपये. त्यात प्रत्येक 35 रुपये खानावळ, 15 रुपये दूध, कारण महाराष्ट्र मंडळात व्यायामाला असल्यामुळे सकाळ संध्याकाळ पावशेर दूध लागायचे. लॉन्ड्री व किरकोळ चहापर्यंत 20-25 रुपये जायचे. मला अन्य गोष्टींना फार तर 4-5 रुपये उरायचे. पण पुणेरी मनं जुळली की पैशाचा प्रश्न नसायचा. पॉकेट मनी ही संकल्पना पुण्यात तेव्हा नुकतीच रुजू लागली होती. त्यामुळे कोणीतरी मी तर तिकीट काढायचा, पण फुकटात काय गेला मन तयार नसायचं. बरं, आपण सर्वांची तिकीटे एकदा तरी काढावी म्हटलं तरी 7-8 रुपये लागायचे. मॅटिनीला तिकीट दर 5 आणे आणि रेग्युलरला 1 रुपया असे कमीत कमी दर होते. तरी आम्ही 25 तारखेलाच कम्युनिस्ट म्हणजे खिसा खाली असलेले व्हायचो. मग एक नामी शक्कल सुचली. पुण्याला नातेवाईक खूपच. बरं, कोणाकडेही गेलं की खानाने चहा तरी व्हायचाच. खानावळीत एक वेळ खाडा केला तर 12 आणे आणि पूर्ण खाडा केला तर 1 रुपया कमी व्हायचा. मग महिन्याले 4 दिवस खाडे सांगायचे आणि सकाळी एका व संध्याकाळी एका अशा नातेवाईकाकडे सहज आलो म्हणून चक्कर मारायची. म्हणजे जेवणाचा प्रश्न सुटला आणि त्या वाचल्या 4 रुपयात सिनेमा किंवा एखादं पुस्तक दिवसाला 1 आणा देऊन वाचायची चैन शक्य व्हायची. आमच्या टिळकवडील घराच्या समोरच ज्ञान विज्ञान वाचनालय होते. त्याचे मालक कान्हेरे तसे कडक होते, परंतु कोणी चांगला वाचक असला तर विशेषतः विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते मृदू होते. त्यामुळे महाग व मोठ्या कादंबऱ्या ते लायब्ररीच्या सुट्टी आदल्या दिवशी सायंकाळी स्वस्तात देत. मात्र एका दिवसात ती पूर्ण करून सुट्टीनंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी परत करावी लागेल. अशी अनेक उत्तम पुस्तके वाचल्याच्या माझ्या सुखद आठवणी आहेत. आजही ते वाचनालय त्यांचे मुले परवापर्यंत चालवत होती. या सगळ्यामुळे भरपूर सिनेमा पाहिले. मी नवीन असलो तरी मित्रपरिवार मुरब्बी असल्याने नटनट्यांचा इतिहास, लफडी, दिग्दर्शकांची वैशिष्ट्ये, लॉंग शॉट, क्लोजअप बघ काय घेतलं आहे, या सगळ्याची आपोआप नातं हळूहळू जुळू लागलं. आमची 8वीपासून इंग्रजी शिकलेली पिढी, कोणी तिला बाळासाहेब खेरांच्या चुकीच्या धोरणामुळे इंग्रजीत कच्ची झालेली पिढी असे म्हणत. त्यामुळे इंग्रजी संभाषण समजायला त्रास व्हायचा. लेखन वाचन त्रासाचं वाटायचं नाही, कारण आमचे सातारचे ज्येष्ठ शिक्षक माधवराव गोडबोले यांनी तर्खडकरांची 3ही पुस्तके अगदी घटवून घेतली होती. आज इतक्या वर्षांतरी त्यांचे स्मरण करताना मनात कृतज्ञता वाटते. सुमारे 4 महिने त्यांनी शिकवलं. फी तर घेतली नाहीच, उलट अन्नबंद खाऊ द्यायचे. सातारला गाऱ्याच्या गणपतीसमोर त्यांचं घर होतं. घरासमोर पिंपळाचा पार होता. त्या पारावर किंवा घराच्या वस्तीत शिकवणी चालायची. वेळेचं बंधन नसायचं. वही महाग पडते म्हणून पाटी आणि पेन्सिलच वापरायची. एक पंचा लावून उघड्यांगाने जानवे सावरत सर शिकवायचे. गद्य पद्य व्याकरण सारं घटवून घ्यायचे. त्या सगळ्याचं ऋण न फिटणारच आहे. कॉलेजच्या लेक्चर्समुळे इंग्रजी संभाषणही हळूहळू समजू लागलं. त्यामुळे हिंदी मराठीबरोबरच इंग्रजी चित्रपटांची नवीन दुनियाही हाती आली. रोमन हॉलिडे, अन अफेअर टू रिमेंबर, सॅड शॅक, गेशा बॉय, दॅट मॅन फ्रॉम रिओ, रिअर विंडो, टू हेल अँड बॅक, बेनहर, हाऊस ऑफ फॅक्स अशा कितीतरी चित्रपटांनी भरपूर आनंद दिला. तेव्हा नवीन असणाऱ्या चित्ररत्नाची ओळख करून दिली. कथेचा पोत, वीण, उत्कर्षबिंदू, अभिनय, छायाचित्रण आणि एकूणच मोठा कॅनव्हास ही काय चीज आहे याची हळूहळू ओळख व्हायला लागली. हिंदी सिनेमाची भट्टी समजायला पण अवगतच झाली. त्यामुळे या सीननंतर कोणता सीन येणार आणि आता काय संवाद होणार याचे अंदाज फिट्ट बसायला लागले. या वयात आपलं बरोबर येते आनंद आणि माझं बरोबर हे दाखवण्याची खुमखुमी हे दोन्ही होतं. त्यामुळे समोरचे चित्रपट पाहताना पात्रांनी संवाद होण्यापूर्वीच ते म्हणायची न आवडणारी उबळ सुरू झाली. खलनायकाने कुत्ते म्हटले की पुढचे कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा, किंवा नायकाने नायिकेचा आधार घेऊन तेव्हा हात हालता घेण्यापलीकडे त्यांची फारशी मजल जायची नाही. तुम्ही देखकर म्हटलं की पूनम की 14वीं चांद की याद आती है असे संवाद आम्ही टाकायला लागलो. अनेकदा सभोवतालचे प्रेक्षकही आमचे डायलॉग एन्जॉय करायचे, पण कधीतरी आफती ओढवायची. पुण्यात निषाद टॉकीज म्हणजे अगोदर खराब बसते. त्या दारासिंग आणि निशीच्या कोणत्याही संटपटाला आम्ही जाऊन बसलो. भोवताली प्रेक्षकही गले में रुमाल, सरपे टोपी लालवाले. त्यात आमची संवादाची टकरी सुरू झाली. शेजारी एक आडदांड पैलवानी अंगाचा भैया गळ्यात गमछा गाठवून बसला होता. त्याने 2-3दा हळू भाई जरा सुनने दो
असे सांगून बघितले, पण आम्ही पिक्चर आणि स्वतःच्या आखल्याच्या हवेत ना. आमची ॲडव्हान्स डायलॉगबाजी चालूच होती. त्याचा शेवटी संयम सुटला. तो उठून चक्क उभा राहिला आणि आमच्या ग्रुपच्या अंगावर धावून येतोय का अशा दारासिंग पोजवरला, अबे डायलॉगबाजी बंद करो बे. त्याचा रुद्रावता आणि मुख्य शरीर पोज मात्र आमचा आवाज जो बंद पडला तो पार समाप्तीची पाठी येईपर्यंत. अर्थात आपण लिहिलेले संवाद केव्हा तरी आपल्या स्वतःच्या सिनेमातील पात्र प्रत्यक्षात बोलतील हे मला त्या क्षणी तरी स्वप्नातसुद्धा नव्हतं. तेव्हा म्हणजे 60-61ला TV आलेला नव्हता. त्यामुळे सेनेशौकीयांचा शुक्रवार हा घातवार असायचा. नवीन चित्रपट शुक्रवारी रिलीज व्हायची प्रथा केव्हापासून अस्तित्वाला हे माहीत नाही, पण ती अगदी आज तागायती चालूच आहे. धर्माचे कुंपण तोडून सर्व सिनेमावाल्यांनी जुम्मा अधिकृत रिलीज डे मानलेला आहे. क्वचित एखादा दत्तभक्त निर्माता गुरुवारी सिनेमा रिलीज करतो, पण तो अपवाद म्हणायचा. आणि त्यालाही त्यानंतर भारतात कोणत्याही गावी तो लावताना शुक्रवारीच लावावा लागतो हे नक्की. त्यामुळे शुक्रवारी नवीन लागण्या सेवाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याचा तेव्हा अनेकांचा निश्चय असायचा. मग त्यासाठी क्यूपासून ब्लॅकपर्यंत आणि थिएटर मॅनेजर किंवा डोअरकीपरच्या ओळखीपासून तिकीट बारीतील मारामारीपर्यंत कोणताही मार्ग त्यांना वर्ज्य नसायचा. 3 तास शो जमला नाहीच तर मग रात्री 9चा शो हा नेक्स्ट बेस्ट ऑप्शन असायचा. त्या अनेकदा मित्रांच्या कंपनी कोणीतरी 1-2 पुढे जाऊन तिकीट काढायची व बाकीच्यांनी वेळेवर जायचे अशी पद्धत व्हायची. कधीतरी त्या आयत्या वेळी रात्री 8:30-9:45ला कोणाला तरी लहर यायची. आणि मग निरोप खानावळीत ठेवले जायचे. गोडबोले आला तर त्याला प्रभातला पाहायला सांगा. मी तेव्हा टिळक स्मारिका मंदिरासमोरच्या दामले यांच्या आनंद भोजनालयात जेवायचो. नाव भोजनालय असले तरी ते आलंय अवघ्या 8 टेबलांचे असल्यामुळे जेवायला नंबर लागायचे. त्यात असा निरोप 9 वाजता मिळाला की जेवणाचा बेत पुढे टाकलायचा. मग दामल्यांची विनवणी करायची की जरा डबा भरून घेऊन तुमच्या घरी ठेवा, रात्री सिनेमा सुटला की घेऊन जाईल. दामले म्हणजे एकारांत खटकूळ पण मनातून प्रेमळ होते. ते वरकडे तुम्ही काय आमचे जावे लागून गेलायत का, गिळायचे असले तर नंबर लागेल तेव्हा गेला असा आरडाओरडा करायचे. पण सिनेमा सुटून रात्री 12:30 त्यांच्या घराची कडी वाजवली की लगेच भरून ठेवलेला डबा राहिलेल्या 2 प्रेमळ शिव्यासह हातात द्यायचे. पुणे तेव्हा फार विस्तारलेले नव्हते, त्यामुळे स्वतःची सायकल असली की अख्खे पुणे हातात असल्यासारखे वाटायचे. टिळकडून आरकाटाकी 2 मिनिटात तर जिमखानाची डेक्कन न्यूज 5 मिनिटात गाठता यायची. विजय, भानुविलास, प्रभास, श्रीकृष्ण, वसंत, मंडईतील ग्लोब, आर्यन आणि मिनर्वाला 7 मिनिटात पोहोचता यायचे. तर न्यू शिरीन, अपोली शहर आणि कॅम्पच्या सीमारेषेची गाठायला 10 मिनिटे पुरायची. वेस्ट एंड, कॅपिटल आणि एम्पायर ही त्यातल्या लांब, पण 20 मिनिटे म्हणजे डोक्यावरून पाणी. पुन्हा चित्रसंसार हा एवढाच मर्यादित व आटोक्यातील होता. त्यात पुन्हा तिकिटाचे दरी रेग्युलर शोला 12 आण्यापासून 2.5 रुपयापर्यंत तर मॅटिनला 5 आणि ते 1.5 रुपये होते. हे तसे आम्हा घरून येणाऱ्या मासिक तणक्याच्या मनीऑर्डरवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांच्या आवाक्यातील होते. वाचन, उत्तम वक्त्यांची व्याख्याने, सिनेमा आणि शास्त्रीय संगीत हेच आनंदाचे विषय होते. बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स प्री डिग्री आणि FI 2 वर्षे दुपारचे कॉलेज होते, तर पुढची 2 वर्षे सकाळीच कॉलेज होते. त्यावेळी मॅटिनी पाहिला कारण ते स्वस्त असत. कॉलेजात दांडी मारायला लागत नव्हती. 63ला BCom झाल्यानंतर लॉ कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर 2 वर्षे ते सकाळीच असल्याने ती सोय पुढेही चालू राहिली. या सगळ्याचा परिणाम म्हणजे वर्षाला 1 वरून वर्षाला 1200 वर वाढलेली सरासरी LLB होताना 100च्या आसपास गेली. तेव्हा मी डायरीहून महत्त्वाच्या गोष्टी नोंदवून ठेवायचे ठरले होते. त्यात बहुधा परीक्षेच्या निकालाच्या तारखा, मार्क्स आणि आठवड्यात पाहिले 2-3 सिनेमे एवढ्याच नोंदी आज दिसतात. त्यातही थिएटरचे नाव, सिनेमाचे नाव, प्रमुख कलाकार यावर निर्माता दिग्दर्शकांची नावे लिहिलेली आहेत. म्हणजे निर्माता दिग्दर्शक यांचे महत्त्व त्या काळातही. खरं म्हणजे जेव्हा नटनट्या आणि खरं तर नट्याच व त्यांचे चेहरे व मापे लक्षात राहायचे तेव्हाच मनात सुप्त ते ठसले असावे असे वाटते. असे असंख्य चित्र पाहताना अमुक एकच म्हणजे दर्जेदार किंवा रहस्यपटच किंवा कॉमेडीच पाहिजे असे तत्व होते. त्यामुळे हा अफेअर टू रिमेंबर कम सप्टेंबर, रोमन हॉलिडेपासून नॉर्थ बाय नॉर्थ वेस्ट 103 पर्यंत आणि हिंदीतील बिमलराय, गुरुदत्त, राजकपूर, मेहबूब यांच्यापासून थेट शेख मुख्तार, दारासिंग, महिपालपर्यंत सर्व तऱ्हेचे सर्व विषयांची चित्रपट पाहून झाले. सुदैवाने ते पाहणे केवळ पाहणे न राहता आपोआपच जाणीवपूर्वक पाहणे होत गेले. त्यामुळे सिनेमा या माध्यमाच्या विविध अंगाची ओळख होत गेली. सिनेमा रसग्रहण वगैरे संकल्पना तेव्हा नसल्याने हे पाहणेच सहजपणे शिकणे होत राहिले. नॉर्थ बाय नॉर्थवेस्टमधील मर्सिडीज कारचा स्टार केंद्रबिंदून मानलेले टेकिंग, दॅट मॅन फ्रॉम रिओचा सुसूत्रता विसराव्यास लावणारा, हसवत ठेवणारा फास्ट सिनेरिओ, सॅड सॅकमधील जेरी लुईचा टायमिंग सेन,
ऑड्रे हेपबर्न किंवा मीना कुमारीचा झरझर भाव बदलणारा मुखाभिनय, शेख मुख्तारचा न कळते दाखवून क्षणात समजून केलेले ॲक्शन, भीमरावांचे तरव सूचक दिग्दर्शन, शांताराममध्ये लखलख चंदेरी गाड्याची सेटिंग, हे सगळे मनात तेव्हा रुजत गेले आणि ते आज 40-45 वर्षांतरी अजून ताजेच आहे. आणखी काही गोष्टी जाणवत गेल्या. सिनेमा ही अनेक विभागांच्या एकत्रित कामातून साकारणारी कलाकृती आहे. कोणताही चित्रपट सर्व अंगांनी परिपूर्ण फार क्वचित असतो आणि सर्व अंगांनी तद्दन वाईटसुद्धा कधीच नसतो. अत्यंत सुरेख सिनेमातही काही वीक पॉईंट्स राहतात आणि एखादा सिनेमा वाईट म्हणून असला तरी कधी त्यातील एखाद्याचा अभिनय, एखादे गाणे, 1-2 सीन्स, संवाद तर कधी गीता शब्द अफलातून नसू शकतात. अनेकदा असे मुद्दे आम्हा सिनेमावाल्या मित्रांच्या चर्चेत यायचे आणि वेगवेगळे विचार मांडले जायचे. त्यावर साधंबाधं चर्चा व्हायची. अर्थात तिचे स्वरूप कधीच गंभीर नसायचे, तर एकमेकाच्या फिरक्या घेण्याच्या पद्धतीत ते व्हायचे, पण परिणाम मात्र गंभीर चर्चेप्रमाणे उत्तम व्हायचा हे निजवर. एकदा दुपारी सिनेमा जाऊन मी व माझा मित्र श्रीराम कुठे बाहेर पडलो. चेंज म्हणून शिरीन टॉकीला एक स्टंटपट लागला होता. त्याला गेलो. बहुधा राजा और रंक असं काहीतरी त्याचं नाव असावं. सिनेमा राजा, राजकुमार, दुष्ट सेनापती, तलवारबाजी असा टिपिकल स्टंटपटच होता. त्यात नायकाचे काम करणाऱ्याचा अभिनय पाहून मी राम्याला म्हटलं, बुवा पिक्चर सोसोच होता, पण हिरोचं काम करणारा नट मात्र मला ताकदीचा वाटतोय. पुढे मागे तो नाव कमाल असं वाटते. त्याने होकार दिला. आम्ही पुढे ते विसरून गेलो. काही काळानंतर तेच नाव अभिनयाने गाजू लागले. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. ते नाव होते संजीव कुमार. सांगायचा मुद्दा एवढाच की सिनेमाची जाण त्या कॉलेज जीवनात रुजत गेली आणि वाढतही राहिली. प्रकरण दुसरे, रोप वाढले. सिनेमाचा छंद जवळचा असलेल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मात्र तो नव्हता. तेव्हा BComलाही चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो. तेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यूची पद्धत नव्हती, पण आम्हा पुणे विद्यापीठातील पहिल्या आलेल्या 6-7 जणांना बँक ऑफ इंडिया जनरल मॅनेजर TD कंसारा हे तेव्हा मोठं नाव होतं, यांच्या सहीने अभिनंदन पत्र व बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरची ऑफर आली होती. मात्र लॉ करून सातारा जाऊन वडिलांचा कर सल्लागाराचा व्यवसाय पुढे चालवायचा हे ठरले असल्याने ती ऑफर सोडून पुण्यातील लॉ कॉलेज जॉईन केलं. तेथेही प्राचार्य पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उत्कृष्ट अध्यापन व प्रेमळ मार्गदर्शनाचा लाभ घेत पुणे विद्यापीठात LLBला दुसरा आलो आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट या विषयात प्रथम आल्यामुळे DL वैद्य सुवर्णपदकाचे मी आणि माझा मित्र अनिल वाकडे संयुक्त मानकरी ठरलो. तेव्हा आम्हा दोघांची अक्कल बेताचीच. तेव्हा निम्म्याचे पैसे भरतो पण पूर्ण सुवर्णपदके द्या, दोघांनाही द्या असे विद्यापीठाला सांगायचं काय आम्हाला सुचलं नाही. आणि 1 तोळ्याचे निम्मे म्हणजे अर्ध्या तोळे तेव्हाचे रुपये 180 आम्ही दोघांनी घेतले. प्राध्यापक पंडितांनी मला बोलून सांगितले, तुला लॉमध्ये चांगली गती आहे तर पुढे इंटरनॅशनल लॉमध्ये करिअर कर. पण घरचाच व्यवसाय करण्याचे सांगून त्यांचा मी निरोप घेतला आणि सातारला परतलो. 59ला पुण्याला कॉलेज स्टेशन जाताना मी लेंगा शर्ट, गांधी टोपी, चप्पल घालणारा, अभ्यासात बरी गती असणारा विद्यार्थी होतो. 1965ला पुण्याहून सातारला परत येताना माझ्यात खूप बदल झाला होता. हा बदल पॅन्ट मॅनीला शूज घालणारा, डोक्यावर चांगला देवान स्टाईलच्या कोंबडाकडून भांग पाडणारा एवढा बाह्यातकारी नव्हता. मी तेव्हा भांग पाडायचा, माझा आत्तासारखं नव्हतं. त्या सर्वांच्या आत असणारा मी पदवीधर स्कॉलर म्हणून फोटो आलेला झालो होतो, पण त्याहूनही माणूस म्हणून बाहेरच्या विशाल शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि कला जगताच्या अनुभवाने संपन्न झालो होतो. पुण्यातील तेव्हाचे शैक्षणिक जगत असे समृद्ध होते. अनेक गावचे विद्यार्थी त्याच्या शिक्षणासाठी आणि केवळ शिक्षणासाठीच येत. त्यामुळे गुणी व हुशार विद्यार्थ्यांची गावाकडची परिस्थिती बेताची असे. कित्येक गुणी विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची असे. त्यांना जेवणाचा डबाही गावाहून एसटीने येत असे. शिक्षण आजच्यासारखे बाजारू, भले त्याला कोणी इंटरनॅशनल म्हणू, त्याला स्वरूप आलं नव्हतं. प्राध्यापक हुशार विद्यार्थ्यांचे मोफत जादा तास घेत, तर अगदी खाजगी क्लासेसमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी अर्धी पाव वगैरे नॉमिनल फी घेतली जाईल. आचार्य अत्रे, SN जोशी, कॉम्रेड VD चितळे, स्वातंत्र्य सावरकर अशा दिग्गज वक्त्यांची व्याख्याने काल दुपार गर्दी लोटे. भीमसेन जोशी, गंगूबाई हनगर, हिराबाई बडोदेकर, बसवराज राजगुरू, कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमाचे गायनाचे कार्यक्रम रंगत. तिकीटे माफत असत आणि गणेशोत्सव तर मुक्त मेजवानी असे. नासी फडके, वि.स. खांडेकर, गलोट ठोकळ, पु ल देशपांडे, ना. इनामदार, रणजित देसाई असे विनेते लेखक भरात होते. त्यांचे वाङ्मय आणि व्याख्याने आनंदही होती. या सगळ्याचे संस्कार अभावितपणे व्यक्तिमत्व सहजच समृद्ध करीत होते. त्या सुसंस्कृतीला व्यवहारांनाही जोड मिळण्याचे अनेक प्रसंगही घडत गेले. आनंद निकेतन म्हणून जगन्नाथ गोवित्रीकर यांची रेकॉर्ड्स व पुस्तकांची लायब्ररी होती व आजही आहे. तेही माणूसपणे असल्याने त्या तरुणांची गप्पाची, काव्यशास्त्र विनोदी मैफल जमत असे.
अकलूजच्या सहकारी कारखान्याचे चीफ अकाउंटंट ओक म्हणून होते. ते अधूनमधून पुण्यात आले की आमच्या मैफिलीत सामील होत. कारखान्याच्या वाचनासाठी त्यांना उत्तम साहित्याची पुस्तके खरेदी करायची होती. त्यांनी तुझे वाचन चांगले तर मला कोणती पुस्तक घ्यायची यादी करून दे असे मला सांगितले. मी 3-4 दिवस जवळजवळ 3-4 हजार रुपयाच्या उत्तम पुस्तकांची यादी करून दिली. त्याचे वेगवेगळे प्रकाशक आणि विक्रेते सुद्धा वेगवेगळे होते. म्हणून ते म्हणाले, मी सगळी कुठे जात बसून, तूच ती खरेदी कर, आम्हाला 20% सूट मिळते तेवढी तू दे, मग बाकी तुझ्या कौशल्याची ज्यादा सूट मिळवशील ती तुझी. मात्र 15 दिवसात पुस्तके अकलूजला पोच झाली पाहिजे. मीही ती जबाबदारी स्वीकारली. अर्ध्या दिवसात पुण्यात वेगवेगळ्या बुकसेलर्स व प्रकाशकाकडे जाऊन वाटा घरी ती गोळा केली. त्यांनी 2 मोठ्या ट्रंका भरल्या. एके रविवारी पहाटे स्वारगेटहून पुढे अकलूज एसटीच्या टपावर त्या ट्रंका चढवून अकलूज गाठले. पुस्तके दिली, पेमेंट घेतले आणि परत संध्याकाळी पुणे गाठले. त्या सगळ्यात खर्चवेळ जाऊन मला 300 रुपये नफा राहिला. तेव्हाच्या मनाने तो मोठाच नफा होता. त्यातील 50 रुपये आनंद निकेतन गँगमध्ये खर्च करून 250 रुपयाची कॉस्मॉस बँकेत एवढी केली व ती जोडून वेस्पा स्कूटरला क्लेम लावला. वाघमेघ शहरातील पहिली कमाई अशा पहिल्या गुंतवणुकीसाठी कामी आली. पुढे 12 वर्षांनी ती स्कूटर प्रत्यक्ष मिळाली. त्यानंतर गंमत 1981 सुमारास मोहिते पाटलांची इन्कम टॅक्स केस काही मार्गांसाठी माझ्याकडे आली होती. तेव्हा त्या कामासाठी मी कर सल्लागार इन्कम टॅक्स कमिशनर यांच्याबरोबर अकलूजला गेलो होतो. विजयसिंह मोहिते पाटील तेव्हा कारखान्याचे चेअरमन असल्याने ते स्वतः आमच्याबरोबर येऊन, कारण कमिशनर असल्याने, दाखवत होते. मी त्यांना विचारलं, पूर्वी तुमचं ऑफिस होतं त्याची जागा व इमारती आता बदलली आहे काय? त्यांना आश्चर्य वाटून त्यांनी होकार दिलात, पण वर तुम्हाला जुने ऑफिस कसं माहीत असं मला विचारलं. त्यांना मी 1963 पुस्तकाचा हे सांगितल्यावर ते आणि आमच्या कमिशनर दोघांनी हसून दाद दिली. अशा अनेक आठवणी व अनुभवांचे आणि जोडलेल्या अनेक मित्रांचे समृद्ध आठवडे सातारला येताना माझ्याबरोबर होते. सातारा आल्यावर कामाच्या रगाडाला जुंपलो गेलो. वडिलांनी 4-6 महिने मार्गदर्शन केले आणि एके दिवशी, आता मी यापुढे प्रॅक्टिस पाहणार नाही, तुझी तू सांभाळ सांगून टाकले. ते केवळ मला सांगून थांबले नाही, तर सर्व पक्षकारांनी त्यांनी सांगितले की आता अरुण काम बघेल, मी बघणार नाही, तुम्हाला त्याच्याकडे ठेवायचं ठेवा, नाहीतर दुसऱ्या वकिलाकडे तुमचे काम द्या. या सगळ्यामुळे मनावर विलक्षण दडपण आले. एकतर भाऊकांचा अनुभव व दबदबा मोठा होता आणि जवळजवळ 1000 इन्कम टॅक्स सांभाळायच्या, आणि त्याही भाऊकांच्या इतक्याच कौशल्याने एक फार मोठं आव्हान होतं. मनोमन ते स्वीकारण्याचा निश्चय केला आणि मग कामाचा व्याप आणखीच वाढला. सुदैवाने वर्षभरात उत्तम जम बसला. एकही पक्षकार सोडून गेला नाहीच, उलट अनेक नवीन केसेस मिळाल्या. हे सर्व घडताना किंवा घडवताना दिवसाचे 12-14 तास काम करण्यात, कायद्याची पुस्तके निवडे वाचण्यात घालवणे क्रमप्राप्त होते. त्यात विरंगुळा म्हणजे आठवड्यातून एखाद दिवशी धावत पळत जाऊन रात्रीचा सिनेमा पाहणे एवढाच असेल. सुदैवाने त्यासाठी साताऱ्यात किशोर नावंद व डॉक्टर भालचंद्र लिमे असा आमचा तिघांचा ग्रुप जमला. त्यामुळे सिनेमा, त्याची कॉमेंट्री हे सर्व चालू राहिले. मात्र सिनेमा काढण्याचा विचार मनाच्या तळाशी सुप्त राहिला. त्याच वर्षी एक्स्टर्नली M.Com करायचे डोक्यात आले. सप्टेंबरमध्ये नोंदणी केली खरी, पण रोजच्या कामाच्या बाबत त्या पुस्तकांना हाती लागत नव्हता. शेवटी परीक्षा तोंडावर आल्यानंतर आधी 3 आठवडे मी चक्क पुण्यात जाऊन राहिलो. सकाळी 7 ते 12 लॉ कॉलेजच्या लायब्ररीतून अभ्यास, 12 ते 1 जेवण करून 1 वाजता डेक्कन टॉकीजला मॅटीचा सिनेमा, तो सुटल्यावर पुन्हा 3 ते 7 कॉलेज लायब्ररी असा परिपाठ ठेवला. तेव्हा डेक्कन मॅटी राज कपूर वीक, दिलीप कुमार वीक असा रोज बदलता सिनेमा असल्याने रोज हे चित्रपट पाहण्याचा सिलसिला परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत चालू राहिला. त्यामुळे तिथील डोअरकीपर ओळखीत झाल्याने ते तिकीट विचारत नसत. अर्थात मी तिकीट बाल्कनी बहुधा 1.5 रुपयाची असावी रोज काढत होतो. ज्युनियर M.Com पेपर बरे गेले, चांगले गेले, पास झालो. पुढच्या वर्षी हाच प्रयोग चालू ठेवून M.Com झालो. त्याचबरोबर जुन्या हिंदी चित्रपटांची सविस्तर उजळणीही झाली. या सगळ्या काळात जेव्हा आर्थिकदृष्ट्या सहज शक्य होईल तेव्हा आपण स्वतः सिनेमा काढायचा ही ओढ मनात दृढ होत राहिली. मात्र त्यातील आर्थिकदृष्ट्या सहज शक्य हे कलम महत्त्वाचे होते, कारण तोपर्यंत मी त्या शक्यतेपासून खूपच दूर होतो. पुढे जसं मी प्रॅक्टिसमध्ये सेट होत गेलो तसतसे अंतर कमी होत असल्याचे जाणवू लागले. हे खरे, पण तरी अंतर होतेच. 8-10 वर्षापूर्वी मनात अंकुरलेल्या इवल्याच्या बीजाने तोवर 1-2 पानांच्या रोपापर्यंत मजल मारलेलीच होती, हे मात्र खरेच. आज इथेच थांबूया. उद्या आपण 3ऱ्या प्रकरणावर सुरुवात करू. तिसऱ्यांना एक हुकलेला योग, त्यात डॉक्टर काशीनाथ घाणेकर मी मिळून सिनेमा काढणार होतो, त्याच्या आठवणी काय येतील. तोपर्यंत नमस्कार.